मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र हा झालाच पाहिजे अशा घोषणा देत असंख्य लोकांचा मोर्चा चर्चगेट आणि बोरी बंदर पासून आत्ताच्या हुतात्मा चौकात जमा झाला होता। कारण फक्त एकच होतं की मुंबई ही महाराष्ट्रातच राहिली पाहिजे। त्यावेळेच्या सरकारने 1956 मध्ये रिऑर्गनायझेशन ऑफ द स्टेट नावाचा कायदा काढला आणि त्या कायद्यानुसार बोली भाषेनुसार वेगवेगळे राज्य तयार होणार होते आणि भारताचे ऑलमोस्ट सगळे राज्य वेगळे झाले होते, परंतु गुजरात, मुंबई आणि महाराष्ट्र ह्यांना स्वतंत्र काळाच्या अगोदर बॉम्बे स्टेट म्हणून ओळखलं जायचं, म्हणून ही राज्य वेगळी झाली नव्हती। आणि त्याचं अजून एक कारण होतं की गुजरात सुद्धा मुंबई मागत होता आणि महाराष्ट्र सुद्धा मुंबईच मागत होता। मग हा तिढा सॉल्व्ह करण्यासाठी त्यावेळेच्या सरकारने डिसिजन घेतला की मुंबईला आपण केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करूया। पण मराठी माणूस ऐकणारा कुठे होता? मराठी माणसाने मोर्चा काढला। हाच तो मोर्चा मुंबईच्या हुतात्मा चौकात जमा झाला होता, पण त्यावेळीच्या निर्दयी सरकारने त्यांच्यावर गोळीबार केला आणि त्याच्यामध्ये 105 हुतात्मे आपलं बलिदान दिलं आणि ते शहीद झाले। पण त्यांचं बलिदान व्यर्थ गेलं नाही। 4 वर्षानंतर 1960 मध्ये त्यावेळीच्या